मुंबईत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडूप येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जमून जोरदार घोषणाबाजी केली। खासदार संजय दिना पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर ही आक्रमक भूमिका घेण्यात आली। परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यावेळी शिवसैनिकांनी संजय पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला। दरम्यान या संपूर्ण घडामोडीवर आमदार सुनील राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पक्ष विकणाऱ्यांचा अरे मता चोरणाऱ्यांचा अरे लोकप्रतिनिधी बनवणाऱ्यांचा आंदोलन करण्यासारखं त्यांनी फार चांगलं कार्य केलं। ज्या आमच्या शिवसैनिकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून आणि ही सीट आम्ही काँग्रेसकडून जबरदस्तीने त्यांच्यासाठी घेऊन आज आमच्या शिवसैनिकांचा पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ज्यांनी विश्वासघात करून त्यांनी आज गद्दारी केलेली आहे त्यांचा निषेध करण्यासाठी हे सर्व शिवसैनिक इथे जमलेले आहेत। आम्ही त्यांचा निषेध करतो आणि खात्रीने सांगतो तुम्हाला आम्ही की आमच्या शिवसैनिकांमध्ये एवढी ताकद आणि दम आहे। पुढच्या वेळेला आम्ही ह्या ठिकाणून शिवसेनेचाच खासदार आम्ही जिंकून आणणार ह्याच्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यांच्या विभागात जमलेलो आहोत आणि आमच्यामध्ये एवढी रग आहे, आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत। शिंदे सेनेचा मेळावा होणार आहे, शिवसेनेचा मेळावा आमचा उद्या षण्मुखानंद हॉलला आहे आणि तो होणार, ताकदीने होणार, जोरात होणार आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा होणार। संजय विरुद्ध संजय असा सामना दिसणार का पुढे ईशान्य मुंबईमध्ये लोकसभेत? ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरवतील, पण जो कोण आमचा उमेदवार असेल, जो उद्धव साहेब देतील, आमच्यातला देतील, साध्या सैनिकाला देतील, परंतु त्याला खासदार बनवण्याची ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि आम्ही तो बनवणार।